नमस्कार. इंद्रजित पाटील खेमनर हे व्यक्तिमत्व सर्वांनाच माहीत आहे. परंतु आम्हाला जाणून घ्यायचंय, तुमचंही बालपण इतरांच्या सारखंच होतं का? तुमच्या बालपणाबद्दल जरासं जाणून घ्यायचं. प्रश्न जो विचारलाय की माझा तसा जन्म 1992चा आहे. म्हणजे 90s मधला जन्म म्हणायला काही हरकत नाही. जसं आपण 90s मधले गाणे म्हणतो, 80s मधले गाणे म्हणतो, 70s मधले गाणे म्हणतो, तसं माझा जन्म 90s मधला आहे. आणि नक्कीच माझं बालपण तसंच राहिलेलं आहे. अक्षरशः म्हणजे माझी ज्यावेळेस बालवाडीला मी गेलेलो आहे त्यावेळेस आपल्या साकूरचं आराध्य दैवत वीरभद्र देवस्थान त्या ठिकाणी बालवाडी या ठिकाणी भरायची. आणि माझा जो मित्र आहे तो मला मित्र माझा रोज म्हणजे आमच्या घराच्या शेजारी जे शेती काम करणारे आमच्या शेती कामासाठी जे माणसं होती त्यांच्या मुलांच्या सोबत मी शाळेत यायचो. त्याचं नाव देखील निलेश आहे, निलेश चव्हाण, आणि तो आज देखील आहे. तर त्या म्हणजे तो मला शाळेत घेऊन यायचा. तो माझ्यापेक्षा वयाने 1-2-3 वर्षांनी मोठा होता आणि मला तो लहानपणी शाळेत आम्ही पायी पायी यायचो, पायी पायी घरी जायचो. त्या काळात मला अजूनही आठवतं की आज आपण त्याला आपल्या स्मशानभूमी अतिशय सुंदर त्या ठिकाणी बांधलेली आहे. त्याला आपण जळकीचा ओढा आपण असं म्हणायचो. आणि त्या ठिकाणी पाणी असायचं, त्या पाण्यातून आम्ही पायी पायी वगैरे जायचो. छोटंसं दप्तर असायचं, त्याचबरोबर सुकडी आम्हाला खायला मिळायची. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. विरोबाच्या त्या ठिकाणी डफ ठेवलेले असायचे जुने. आता तरी याचे डफ वेगळे आले, त्यावेळेस चामडाचे डफ असायचे, त्याचा आवाज वेगळा असायचा. त्यावेळी विरोबाच्या या ठिकाणी ते मोठे मोठाले गोटे ठेवलेले असायचे. लोक यायचे, ते खांद्यावरून घेऊन विरोबाला एक फेरफटका मारून त्या ठिकाणी ठेवायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी जुन्या आहेत. म्हणजे माझं बालपण सुद्धा जुन्या मुलांच्या प्रमाणेच गेलेलं आहे. नळीची सायकल, ॲटलास सायकल असायची, मधून पाय टाकून ती सायकल चालवायची. एखाद हाईट पुरत नव्हती तर मोठा दगड पाहायचा, एक दुसरा पाय त्याच्यावर ठेवायचा आणि तिथून सुरुवात करायची. तर अशा पद्धतीने माझं बालपण देखील इतर मुलांप्रमाणे गेलेलं आहे. गोट्या खेळायचं देखील वय माझं, त्यावेळेस आम्ही गोट्या देखील खेळलोय, इटी दांडू देखील खेळलोय. असे देखील खेळ आम्ही, सूरपारंब्या देखील आम्ही खेळलेलो आहे. तर असे खेळ देखील आम्ही खेळलेलो आहोत. व्हेरी गुड. इतरांच्या सारखंच शिस्तीच, इतरांच्या सारखंच खेळणारं सुद्धा तुमचंही म्हणजे त्यांचंही बालपण अशाच पद्धतीने गेलेलं आहे. कदाचित काही ना कुतूहल असतं की एवढ्या मोठ्या घरातील मुलगा म्हणजे त्यांचं बालपण काही वेगळं गेलंय की किंवा काय, म्हणून हा प्रश्न मुद्दाम